a word bliss in Marathi means Paramananda. So the thing is that people, when they come at our location, they should feel the best part of happiness in their life. And that's the thing where we choose the name Konkan Bliss Residency. Welcome to the Konkan Bliss podcast. Today we have a very special guest with us, Mr. Vishal and Vikrant Vaidya, the father and son duo. We have been acknowledging a lot of mother and son duo, but today I have a very special people who are the mastermind behind a very soulful project. Over to you, sir. How did you start this project? So since childhood, we used to visit Konkan with my parents. तिकडे खूप differently vibe आहे. So my dad is into construction. So we had a several number of projects which we had worked on. And through that we came to the thought to make a project like Konkan Bliss Residences. So लहानपणीपासून आम्ही कोकणाच्या भरपूर भागांमध्ये जात आहोत. From Dapoli, Alibag, then we have Guhagar and many times different Malvan and everything. But गुहागरनी एक माझ्या मनामध्ये खूप छान स्थान क्रिएट केलं. अँड वन्स वेन वी वर विजिटिंग गुहागर 2 years बॅक, आम्हाला तिकडे खूप छान लँड दिसली. अँड बीइंग विजनरी इन कन्स्ट्रक्शन फील्ड इन दिस काइंड ऑफ प्रोजेक्ट्स, we just imagined a vision of that project just in front of us in 2 minutes, and from there the whole picture of Konkan Bliss Residences started. अँड लहानपणीपासूनच मला ती आवड होती कन्स्ट्रक्शनमध्ये, आणि अजून खूप चांगल्या प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये कसं जाता येईल, काय करता येईल, आम्ही इनोव्हेशनमध्ये फोकस करून त्याच्यामध्ये आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न करतोच आहे आणि बेस्ट देतो आहे. सो आय गेस 2 years बॅक वी जस्ट 2 वर्षापूर्वी आम्ही तो थॉट इन्सर्ट केला. ती लँड बघितली आपण. लँड बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की इथे काहीतरी गोष्ट छान होऊ शकते. जे मी विजन बघितलं, सेम त्याच वेळेला विजन विशालने बघितलं, माझ्या वाईफ वैशालीने पण तेच बघितलं की इथे काहीतरी आपण वेगळं तयार करू शकतो. ते जे विजन होतं ते बाकी कोणाकडेच नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला मी लँड बघितली तिथल्या लोकांनाही वाटलं की ह्या लँडमध्ये काय तयार होणार आहे किंवा कसं तयार करू शकतो. इनफॅक्ट माझे पुण्याचे मित्र, मुंबईचे मित्रांना मी ज्यावेळेला त्याचे फोटोग्राफ्स पाठवले त्यावेळेला ते म्हणले की अरे तू इन्व्हेस्ट केलंय, चुकीचं केलंयस, काय जे केलंयस ते आम्हाला नाही वाटत की हे पुढे जाऊ. बट 1 वर्षभरापूर्वी तेच लोक ज्या वेळेला लँडवर आली आणि त्यांनी बघितलं की रोड कसं केलं आहे किंवा तिथे प्लॉटिंग कसं केलं आहे किंवा ओव्हरऑल जो काही प्रोजेक्टचा जो फ्रॉम स्क्रॅच आपण जे रेडी केलं ते आता ते म्हणतात की म्हणजे इट्स डिफरंट, एक आपण वेगळ्या वर्ल्डमध्ये जाऊ इथे ज्या वेळेला होईल. ओव्हरऑल आपण जर तिथे बघितलं, ती लँड बघितली तर टेरिटरीचा विचार केला की 7 ते 10 किलोमीटरच्या जेवढी काही हिली प्लेसेसमधनं बघितली तर आपली लँड जी आहे ती विजिबल आहे संपूर्णपणे. ज्यावेळेला तिथे बंगलो तयार होतील ते एक वेगळं वर्ल्ड असेल, एक वेगळं हे असेल, किंवा तिथे घेणाऱ्या माणसाला किंवा तिथे येणाऱ्या माणसाला, टुरिस्टना एक फील वेगळं असेल. कारण त्या विजनबरोबर जेव्हा आम्ही केलं, आम्ही बरेच वर्ष गॉल्फ खेळतोय. विशाल एक इंटरनॅशनली पण जाऊन आलेला आहे. सिंगापूरला जाऊन तो खेळून आला, बॅटम आयलंडला खेळून आल्यामुळे त्याला असं एक होतं की नाही आपलं कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये आपण एखाद्या गॉल्फचं हे करावं. मिनी गॉल्फ कोर्स, बट लार्जेस्ट मिनी गॉल्फ कोर्स इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. आत्तापर्यंत कोणी तेवढा मोठा हे केलेलं नाही आहे. 25,000 स्क्वेअर फीट एरियामध्ये आपण तो मिनी गॉल्फ कोर्स करतो. सो लोकांना ते जे तिथे आल्यानंतरचं जे फील आहे ना ते खूप वेगळं वाटणार आहे. आणि आपण ज्या वेळेला कोकणामध्ये काय ह्या गोष्टी हे करायच्या, तर कोकणामध्ये बऱ्याचशा वेळेला आता गव्हर्नमेंटनी असं केलेलं आहे की डेव्हलपमेंट करत आहेत की टुरिझम डेव्हलपमेंट्स वगैरे आहेत. सो मला वाटतं विशालने तीच सेम हे केल्यामुळे मला पण ते जास्त इझी झालं. आणि एक सर्टन ह्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण PMC भरपूर केलं लोकांसाठी. ज्यावेळेला विशालने कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सिम्बायसिसमधनं केल्यानंतर मला असं वाटलं की येस, दिस इज द राईट टाईम की आपण काहीतरी आता आपल्यासाठी चालू करायला पाहिजे, की एक त्याला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. सो विशालने जास्त इंटरेस्ट घेतल्यामुळे आम्ही तिथे जास्त त्या प्रोजेक्टवर काम करत गेलो. आता आपण त्या प्रोजेक्टचं आत्तासुद्धा जे फील आहे ते सुद्धा आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला भरपूर लोक जोडत गेली. हे आमचे आर्किटेक्ट आले. आर्किटेक्टने आम्हाला अजून काही बाबा इथे येणे त्यांनी मुवमेंट फास्ट केली.
त्याच्यानंतर आपण त्याचं रेरा केलं, आपण आता सेलिंग केलं. तर त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एवढ्या हे झाल्या की आता लोक म्हणतात की आम्हाला आता ती तयार झालेली प्रॉपर्टी बघायची आहे. ती प्रॉपर्टी बघण्यासाठी लोक आता जास्त हे आहेत. म्हणजे त्याच्यामुळे आम्ही असं अजून हे करतो. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये भरपूर हातभार आहे की विशाल पण त्याच्यामध्ये येतोय. बऱ्याचशा आयडिया आम्ही त्याच्यामध्ये कंबाईंडली आम्ही जोडत गेलो. नॉट ओन्ली मी आणि विशालच असं नाही, माझी वाईफ जसं मी म्हणतोय तसं आहे. प्लस आपले वेल विशर्स जे आहेत ते सुद्धा आम्हाला गाईड करत असतात की आपण काही गोष्टी अशा करूया वगैरे. सो दिस इज द ॲक्च्युअल स्टोरी ऑफ अवर प्रोजेक्ट. Amazing. So, since you mentioned a lot of personal connection with Guhagar and Konkan, now what different you have chosen about this project? So yeah, differently what we have thought is the best thing in what Vaidya Infra, our company stands for. One of the core value is continuous upgradation. So the maximum number of innovation which can be put in this project and what people require. So आज कुहागर मध्ये when we visit there, the things which lag are a lot of things like there is no planned development. सेकंड थिंग इज देर इज नो फिक्स्ड रिटर्न थिंग्स. म्हणजे लोकांना ॲश्युअर्ड रेंटल नाही आहे. आज आपण पुण्याच्या बाहेर एखादं घर घेतो तर तुम्हाला तिकडे 15 ते 20 वेळा वर्षातनं जाणं होतं, नंतर ते घर पडून राहतं. सो दिस थिंग कीपिंग इन माइंड आम्ही ही गोष्ट प्लॅन केली आहे की वेन द ओनर इज नॉट देअर वी कॅन रेंट इट आउट अँड ॲज अ रिसॉर्ट वी कॅन मेंटेन द होल प्रॉपर्टी अँड ॲज अ रिझल्ट द ओनर्स विल ऑल्सो गेट द बेनिफिट ऑफ द रेंट. So in this case, we have an assured rental thing which comes into the picture, and this is something special, what we can say as a USP, which we have kept in mind for this project. Perfect. So I am more curious to know the philosophy behind choosing the name. Like, what does bliss specify here? So I would come to a Marathi meaning to that. A word bliss in Marathi means Paramananda. So the thing is that people, when they come at our location, they should feel the best part of happiness in their life, and that's the thing where we choose the name Konkan Bliss Residences. So in Konkan you have the Paramananda of the living, so that's the name of that's the meaning of the name. Amazing. And why you have chosen only Konkan for this project? So in Konkan आम्ही म्हणतो की like it is the best and untouched, unexplored part of Maharashtra. So people know Goa, people know many locations, people know Gokarna, but Maharashtrian people go to Gokarna, go to Goa for enjoyment, but they don't know the real gem is actually in Maharashtra, and it's Konkan. So there are many beaches, there are like if you focus on our land nearby, there are so beautiful locations. गणपतीपुळेचं मंदिर आहे, गोपालगड फोर्ट आहे, अंजनवेल लाईट हाऊस आहे. If you just go through the pictures, you will find that these are many beautiful places which I would say Maharashtrian have missed to go.